पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती, जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकरी बांधवांनो, आताच राज्यातील 92 लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा ही पूर्णपणे संपलेली आहे। हा व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आणि हो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेले असाल तर आपल्या शेतकरी अपडेट या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री विभाग म्हणजेच दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। काही तांत्रिक कारणामुळे नमोचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला होता, त्यामुळे आता सरकार खालील हप्ते एकत्रितपणे देणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता याचे 2,000 रुपये। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती आता एकूण 6,000 रुपये हे एकाच टायमाला एकाच क्लिकमध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती आता 2 नाही 4 नाही, एकूण तब्बल 6,000 रुपये एवढी अमाऊंट येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी मित्रांनो, तुम्ही या लाभासाठी पात्र आहात का, हा प्रश्न तुमच्या मनात सतत उद्भवत असेल तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, हे 6,000 रुपयाचा थेट लाभ कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि कोण अपात्र ठरणार ते लगेच समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, मागील हप्ते मिळालेले असावेत। तुम्ही PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे आधीचे म्हणजेच 6वा, 7वा, 8वा हप्ते घेतलेले लाभार्थी असणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या पाठीमागचे 6वा, 7वा, 8वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला 9वा आणि 10वा हप्ताही मिळणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना 6वा, 7वा, 8वा हप्ता मिळाला नाही त्यासाठी थोडीसं अडचण येऊ शकते। ज्या शेतकरी मित्रांनी E-KYC म्हणजेच ज्या शेतकरी मित्रांनी तुमची E-KYC पूर्ण किंवा अतिशय आवश्यक आहे, ज्यांची E-KYC अपूर्ण आहे ते शेतकरी यापासून वंचित राहतील म्हणजेच अपात्र ठरतील। त्यामुळे E-KYC अपूर्ण असल्यास ती लवकरात लवकर पूर्ण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। तेच इथे तुम्हाला मी सांगतोय, ते पहा, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, अन्यथा DBTच्या अंतर्गत खात्यावर रक्कम ही जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो। त्यानंतर अत्यंत महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचा मोबाईल नंबर हा लिंक नसेल तर लवकरात लवकर जाऊन CSC केंद्रावरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या खात्यासोबत लिंक करून घ्या। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत पहिल्या 25 टप्प्यातील जिल्ह्यांची यादी। शेतकरी मित्रांनो, आता याच क्षणी 25 जिल्ह्यांची यादीही आलेली आहे आणि मी तुम्हाला ती दाखवत आहे। तर चला पुढे व्हिडिओमध्ये। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये या 25 जिल्ह्यांची निवड शासनाने केली असून आजपासून रक्कम ही DBTच्या अंतर्गत जमा होण्यास सुरुवात होत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का नाही ते नक्की चेक करा। तर शेतकरी मित्रांनो, त्या 25 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही, यामुळे दुसऱ्याही शेतकऱ्यांची मदत होईल। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया की या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची नावं आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या जिल्ह्याचं नाव हे अहमदनगर आहे, दुसरा जिल्हा हा हिंगोली आहे, तिसऱ्या जिल्ह्याचं नाव हे उस्मानाबाद आहे, नंबर 4च्या जिल्ह्याचं नाव हे अकोला आहे, 5 नंबरच्या जिल्ह्याचं नाव जालना आहे, 6 नंबर हा पालघर आहे, 7 नंबरचा जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर असून 7व्या जिल्ह्याचं नाव जळगाव, 8वा परभणी, 9वा बीड, 10वा लातूर, 11वा रत्नागिरी, त्यानंतर बुलढाणा झाल्यानंतर नागपूर, त्यानंतर रायगड, भंडारा, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, गडचिरोली, पुणे या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत।
आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचंय की या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहता की नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या जिल्ह्याचे रहिवासी नसाल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही, कारण की पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांचं वाटप झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे वाटप ही होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कुठली चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाहीये. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर यासाठी पात्र असाल आणि या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा ही रक्कम मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी आपल्या शेतकरी अपडेट या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या जिल्ह्यातील आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.